ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 15व्या G20 शिखर परिषदेत उपस्थित राहतील. सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या 2 दिवसीय परिषदेचा विषय 21व्या शतकातील सर्वांसाठी संधी निर्माण करणे हा आहे. ही परिषद व्हर्च्युअल माध्यमातून आयोजित केली जाईल. यंदा G20 संघटनेच्या नेत्यांची ही दुसरी बैठक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उत्तर प्रदेशमधील विंध्याचल प्रदेशातील मिर्जापूर आणि सोनभद्र जिल्ह्यातील ग्रामीण पेयजल पुरवठा प्रकल्पांची पायाभरणी करतील. या प्रकल्पांची अंदाजे किंमत 5,555 कोटींपेक्षा जास्त आहे. प्रकल्प 24 महिन्यात पूर्ण करण्याचं नियोजन आहे. यात 2,995 गावातील सर्व घरांना पाण्याचं कनेक्शन देण्यात येणार आहे. भविष्यात नवी आणि परवडणारी आरोग्य सेवा देण्यास भारत महत्त्वाची भूमिका बजावेल, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. गोयल काल भारतीय उद्योग परिसंवादाच्या आशिया आरोग्य शिखर परिषदेला संबोधित करत होते. अल्पविकसित आणि गरीब देशांसह सर्वांना परवडणाऱ्या किमतीत कोविड-19ची लस निश्चित करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 29 नोव्हेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहे. नागरिकांनी आपल्या कल्पना आणि सूचना 26 नोव्हेंबरपर्यंत mygov.in या संकेतस्थळावर किंवा 1800-117800 या निःशुल्क क्रमांकावर पाठवाव्या असं आवाहन करण्यात आलं आहे. कोरोना काळात कर्तव्य बजावताना कोरोनाच्या संसर्गानं मृत्यू झालेल्या ग्रामविकास विभागाअंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या विविध पदावरील 17 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची विमा रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यावर्षी खरीप हंगामात सततचा पाऊस आणि परतीच्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघालेला नाही. थंडीत वाढ झाल्यानं तुरीचं पीक चांगल्या स्थितीत असताना काही दिवसांपासून अकोला आणि वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरीचं पीक धोक्यात सापडलं असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे, अशी माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे. वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.